मित्रांनो, लोक कसे असतात म्हणजे मी व्हिडिओ टाकला तुम्हाला माहिती आहे, मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर आणि Instagramवर हिंदीतून व्हिडिओ टाकतो आणि लोकांना काहीतरी नॉलेज, काहीतरी शिकवायचा प्रयत्न करतो, काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो. पण लोक असे असतात की बघा, पहिले तर लोक तुमचे व्हिडिओ बघणार नाहीत. बघितले तर लाईक करणार नाहीत. लाईक केली तर कमेंट करणार नाही. एकदम हार्डली चान्सेस असतात की कोणी अनोळखी तुमच्या पोस्टला किंवा रीलला लाईक किंवा कमेंट करेल. आपले जे जवळचे 2-4 मित्र असतात तेच फक्त कमेंट करतात, तेच लाईक करतात किंवा तेच स्टोरी ठेवतात. आणि एखाद्याने जर चुकून कमेंट केली, तर ती कमेंट तुम्हाला चांगलं बोलण्यासाठी नसते. ती नेहमी निगेटिव्ह कमेंट असते. आता मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो. मी काल परवा एक रील टाकली होती. त्याच्यात मी सांगितलं होतं, की आपल्याकडे कोणतं नॉलेज पाहिजे, म्हणजे ज्याच्याकडून आपण एक चांगलं राहू शकतो. मी त्याच्यात सांगितलं होतं, की तुमच्याकडे तुमच्या फील्डचं नॉलेज पाहिजे, तुमच्याकडे तुमचं फायनान्शियल नॉलेज पाहिजे आणि लीगल नॉलेज पाहिजे. म्हणजे आणि त्याला थोडं एक्सप्लेन केलं होतं. एखाद दीड मिनिटाचा काहीतरी शॉर्ट होता तो. तर YouTubeवरचा तो व्हिडिओ चालला नाही. Instaवर थोडी तिला रीच भेटली, पण म्हणजे एवढी पण नाही, हजाराच्या आतमध्येच आहे त्याची व्ह्यूज. पण त्याच्यावर एका मुलीनी म्हणजे फेक अकाउंट होतं की काय होतं, प्रोफाईल नाही, काय नाही, काय नाही. तर त्याच्यावर एका मुलीनी कमेंट केली, की "पहिले तुला तरी आहे का?" म्हणजे ते 3 नॉलेज. तर हे असे निगेटिव्ह कमेंटला आपण कसं उत्तर द्यायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. बघा मी काय केलं, मी तिला काहीच बोललो नाही, वाईट काहीच बोललो नाही. आपण चांगलंच बोलायचं, आपण नम्र राहायचं राहायचं नेहमी. मी तिला बोललो, की या म्हणजे पूर्ण इंडियात किंवा पूर्ण वर्ल्डमध्ये असा कोणीच नाही, की ज्याला पूर्ण नॉलेज आहे. सगळेजण अजून शिकत आहेत आणि मी पण शिकत आहे आणि बाय द वे थँक यू फॉर युअर कमेंट. बस हा एक साधा मेसेज टाकला आणि नंतर मग तिने काय कमेंट केली मला माहीत नाही. ओके, ओके काहीतरी हसायचं चिन्ह वगैरे टाकलं. मी काही लक्ष दिलं नाही. तर मी तुम्हाला तेच सांगत आहे, की तुम्हाला मागे खिचणारे लोकं खूप आहेत. समोर नेणारं खूप कमी भेटतात. तर म्हणून जे पण तुम्ही नवीन करत आहे, जे पण तुम्ही स्टार्ट करत आहे किंवा कंटेंट क्रिएशन करत आहे, त्याला चालू राहू द्या आणि लोकांचं लक्ष नका ठेवू. लोकांवर लक्ष नका देऊ आणि तुम्ही तुमचं प्रोग्रेस करत राहा.